आणि आता सविस्तर वृत्त पाहूया। सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे महापालिका निवडणुकांसंदर्भातल्या सुनावणीची। उद्या सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। दरम्यान सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत आहे याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, गेली कित्येक वर्ष महापालिका निवडणुका या रखडलेल्या आहेत। उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, नेमकं काय होऊ शकतं? राहुल रमेश वाघ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र असं लिस्ट करण्यात आलेलं आहे। हे कॉम्प्युटर जनरेटेड लिस्ट असते आणि त्याच्यामध्ये त्याचा जो स्टॅटस दाखवला आहे तो पेंडिंग मोशन हिअरिंग आफ्टर नोटीस फॉर ऍडमिशन आणि सिव्हिल केसेस लिस्ट नंबर सो अँड सो ऑनरेबल मिस्टर जस्टिस सूर्यकांत। याचा अर्थ असा की आधीच्या शेवटच्या सुनावणीच्या वेळेला सगळ्या संबंधित पार्टीजना, ज्यात राहुल रमेश वाघ आणि महाराष्ट्र सरकार वगैरे असतील, त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि तेव्हाच दोन न्यायाधीश असं म्हणाले होते की अंतिम निवाडा आम्ही उद्याच्या तारखेमध्ये देऊ। बरोबर 3 वर्ष झालेली आहेत ह्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये की जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झालेल्या नाहीत। त्यासोबत एकानंतर एक ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची यादी वाढत गेली। त्यात पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि या सगळ्यांचा परिणाम असा झाला की स्थानिक पातळीवरती कोणत्याच पद्धतीचं प्रशासन अस्तित्वात राहिलेलं नाही आणि त्यामुळं छोट्या कार्यकर्त्यापासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकांना ह्या अडचणी येत होत्या। आता ह्या अडचणी आणि त्यातही राजकीय भाग असा होता की सरकारला आपला निवडणुकीमध्ये मोठा पराभव होईल अशी भीती होती। आता ती भीती संपलेली आहे। आता निवडणुका होऊन 230 एवढं मोठं बहुमत घेऊन हे सरकार सत्तेवरती आलेलं असल्यामुळं ही शक्यता वर्तवली जाते आहे की उद्याचा निवाडा आला की लगोलग निवडणुका होतील। त्याचं हे पण कारण आहे की ज्याला आपण राजकीय हनीमून पिरियड म्हणतो तो अजूनही सुरू आहे आणि प्रशासनानं जवळपास ही सगळी तयारी केलेली आहे की जर उद्या निकाल आला तर 7 जूनला महाराष्ट्रामध्ये पावसाळा सुरू होतो, त्याच्या आधीच ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया संपवायची। कारण विधानसभेच्या निवडणुका ह्या 1-1.25 महिन्यामध्ये पूर्ण झालेल्या आहेत। त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा। नक्कीच। धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।